मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मस्त असा होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज मी जाणार आहे इस्कॉन टेम्पलला, आणि इस्कॉन टेम्पल हे कोंढवा येथे आहे। कात्रजपासून एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे ते। त्याचबरोबर त्याच्या पुढे एक पुण्यधाम आश्रम म्हणून एक ठिकाण आहे, तिथे सुद्धा खूप छान असे ते आश्रम आहे, ते पण आम्ही बघणार आहोत। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते आम्ही दोन्ही ठिकाणं दाखवणार आहोत। हा व्हिडिओ खूप मस्त असा होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर कुणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग जाऊयात आता आपण फिरायला। तर आता आम्ही PMTने तिकडे जाण्यासाठी निघालोय। आता ही आम्ही कात्रजची PMT पकडलेली आहे आणि 40चा पास काढलेला आहे। 40च्या पासमध्ये तुम्ही पुणे हद्दीमध्ये कुठेही फिरू शकता, आणि 50च्या पासमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी तुम्ही फिरू शकता। तर सध्या तर आम्ही 40चा पास काढलो। आता आम्ही कात्रजला जाणार, आणि कात्रजवरून कोंढवा बस असते, ती कोंढवा बस पकडायची। हडपसर हा बघू शकता, तुम्हाला 40चा पास दिला जातो। इन्स्टंट तुम्ही तो पास बसमध्ये काढू शकता आणि कुठेही फिरू शकता। आता आम्ही कात्रजमध्ये आलोय, इथं उतरलोय। आता इथून थोडंसं चालत पुढे जायचं, एक डाव्या साईडला स्टॉप आहे तो, आणि तिथून हडपसर बस पकडायची आहे आम्हाला। तर आता जाऊयात आपण तिकडं। हडपसर बस असते ती कोंढव्यावरून जाते, आणि कोंढव्याला आपलं इस्कॉन टेम्पल आहे। समोर दिसत आहे तो स्टॉप आहे, तिथे त्या बसेस लागतात हडपसरला जाणाऱ्या। इथून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे इस्कॉन टेम्पल, आणि त्याच्याच पुढे एक 2 किलोमीटर अंतरावर पुण्यधाम आश्रम आहे। समोर दिसत आहे तिथं आता ह्या गाड्या लागलेल्या आहेत PMTच्या। आपल्याला 291 नंबरची बस पकडायची आहे, ती कोंढवा हडपसरला जाते। तर चला तर मग आता बघूयात आपण बस लागले तर। आणि ही समोर दिसते ती एक बस लागली, ती पुणे स्टेशनची आहे, आणि अजून एक त्याच्याच बाजूला एक बस लागलेली आहे। ही आता 291 नंबरची हडपसर कोंढवा बस लागली आहे। ह्या बसनं आता आपण जाऊयात। समोर पण काही बसेस लागलेल्या आहेत। हा छोटासा असा बस स्टॉप आहे, परंतु भरपूर साऱ्या ह्या गाड्या लागलेल्या आहेत, आणि ही आता आपली बस लागलेली आहे। आता आपण बसमध्येच चढूयात। एक 10 मिनिटात म्हणजे आपला स्टॉप येईल, परंतु सध्या आपल्याला इस्कॉन टेम्पलला नाही, पुण्यधाम आश्रमला जायचं आहे। पुण्यधाम आश्रमला जाण्यासाठी आपल्याला दशरथ मरावे चौकात आधी उतरावं लागेल, आणि तिथून थोडं 1 किलोमीटर आपल्याला चालत जावं लागेल। बघूयात आता आपल्याला काय मिळालं तर आपण बसनं जाऊत, नाही तर मग चालतच जावं लागेल आपल्याला। आणि आता गाडी तर सुरू झालेली आहे आपली, आणि आता आपण चाललेलो आहोत पुण्यधाम आश्रमला। तर बघू शकता तुम्ही, दुपारचं ट्रॅफिक पण खूप कमी आहे, कारण की उन्हाची झळ एवढी वाढलेली आहे, त्याच्यामुळे दुपारचं कोणीही बाहेर पडत नाही। तर आता मी दशरथ मरावे चौकात उतरलोय। आता इथून आम्हाला पुढे चालत जायचं आहे। समोर डीमार्ट पण आहे, आणि हा सरळ रोड जातो तो पुण्यधाम आश्रमकडेच जातो। आता इथून आम्हाला काही मिळालेलं नाही, त्यामुळे आता मी चालतच पुढे चाललोय। जवळपास एक 700-800 म्हणजे 1 किलोमीटर अंतर असेल इथून, या स्टॉपपासून आपल्या पुण्यधाम आश्रमचं। फायनली आता आम्ही पुण्यधाम आश्रमच्या इथे येऊन पोहोचलो आहे। आता खूप सारं ऊन होतं, त्याच्यामुळे आता आम्ही झाडांच्या सावलीत थोडा वेळ बसणार आहोत आणि पुढे निघणार आहोत। आणि बघू शकता दोन्ही साईडला अशी झाडं आहेत, खूप छान अशी सावली आहे, आणि समोर गणपतीची एक सुंदर अशी मूर्ती आहे, आणि तिथूनच वरती जाण्यासाठी दोन्ही साईडला पायऱ्या आहेत। आपण एका बाजूने आता चाललोय, आणि आता आम्ही पायऱ्या चढून वरती आलोय। आणि बघू शकता खूप मोठा असा परिसर आहे, आणि एका बाजूला एक मंदिर आहे, आणि तिकडे जाण्यासाठी पण एक मार्ग आहे। तर दुसऱ्या बाजूला अशी शंकर पार्वती आणि गणपतीची मोठी अशी मूर्ती आहे, त्याच्याच बाजूला नंदी पण आहे, आणि त्याच्या खालील बाजूला शंकराची पिंडी आहे। तर आता आपण त्याच्या आतमध्ये जाऊन बघूयात की कसं काय आहे ते। आणि तुम्ही समोर बघू शकता एका पर्वताची रचना केलेली आहे, आणि तिथे शंकर पार्वती आणि गणपतीची एक मोठी मूर्ती प्रस्थापित केलेली आहे। त्यालाच त्यांनी सिद्धेश्वर शिखर असे नाव दिलेले आहे, आणि इथे त्याची
मेमरीज म्हणजे आठवण म्हणून एक स्मारक छोटंसं केलेलं आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊयात. समोरती अशी ही शंकर पार्वतीची मोठी अशी मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला गणपती सुद्धा आहेत, म्हणजे मांडीवर बसलेली, आणि नंदी पण आहे आणि खाली अशी शंकराची पेंडी आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊयात. आतील बाजूमध्ये असा हा पूर्ण ओपन एरिया आहे. कदाचित कोणताही कार्यक्रम असला तर इथं सभा वगैरे होत असेल. तर आता आपण बाहेर पडूयात. एका बाजूने आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे तर दुसऱ्या बाजूला बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. आणि संपूर्ण परिसर खूप असा मोठा आहे आणि शंकर पार्वती आणि गणपतीची मूर्ती एक मनाला भावणारी अशी आहे. तर त्याच्याच बाजूला समोर सुंदर असे एक महादेव मंदिर आहे. त्याची रचना मला तर अयोध्येतील आपल्या राम मंदिरासारखी वाटत आहे. आणि आता आपण जवळ जाऊन बघूयात की कशा प्रकारे त्याची रचना केलेली आहे. सुंदर कलाकृतीने भरलेले असे हे मंदिर आहे. तर त्याच्याच बाजूला हिरवाईने नटलेली अशी सुंदर फुलझाडं आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे. मित्रांनो, आपणही तिथे गेल्यानंतर त्या पद्धतीने वागलं पाहिजे. आणि हा नंदी मंदिराच्या अगदी समोर प्रस्थापित केलेला आहे. नंदीचे दर्शन आता आम्ही घेतले आणि आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे. आणि बघू शकता समोर शिवलिंग आहे आणि त्याच्याच बाजूला ही गणपतीची मूर्ती आहे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपल्या हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूलाच हे चाफ्याचे झाड आहे. खूप सुंदर अशी फुलं लागली होती, त्यामुळे मला व्हिडिओ काढायचा काही मोह आवरला नाही. मंदिरातून बाहेर आल्यानंतर त्याच्याच बाजूला सुसज्ज असा हा सभामंडप आहे. कदाचित एखादा मोठा कार्यक्रम या सभामंडपात होत असेल, म्हणजे मंदिराचा कोणता कार्यक्रम असेल तर ह्या सभामंडपात करत असतील कदाचित. आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सारी झाडं अशी लावण्यात आलेली आहेत. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. त्याच्याच बाजूला हे साई मंदिर आहे छोटंसं असं. तिथं आम्ही आता साईंचे दर्शन घेत आहोत. आता आम्ही गोशाळेकडे जात आहोत. मंदिराच्या एका डाव्या बाजूला असा हा रस्ता गेलेला आहे. तिथं गोशाळा आहे. तिथं खूप साऱ्या गायी आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेचं खूप सारं महत्त्व आहे. त्याच गोमातेचं पालन इथं केलं जातं. त्यालाच गोशाळा असं नाव दिलेलं आहे. आणि या गोशाळेचं नाव आहे सावित्री गोशाळा. बघू शकतात खूप साऱ्या अशा गायी आहेत आणि त्यांना इथं खायला पण दिलं जातं. खायला त्यांना खाऊ घालणं हे एक पुण्याचं काम मानलं जातं. मित्रांनो, तुम्ही आता जी बघितली होती ती गोशाळा होती. तिथे खूप साऱ्या अशा गायी आहेत आणि आपण स्वइच्छेने जाऊन त्यांना खायला देऊ शकतो. आणि आता आम्ही चाललोय पुढे. आम्ही जाणार आहोत इस्कॉन टेम्पलला. तर चला तर जाऊयात आता इस्कॉन टेम्पलला. तर मग मित्रांनो, आता आम्ही इस्कॉन टेम्पलला निघणार आहोत. चला तर मग आता आपण जाऊयात तिकडे. तर मित्रांनो, त्याच बसने आता आम्ही इस्कॉन टेम्पलच्या स्टॉपला उतरलोय. आणि हे बघू शकता आतमध्ये जाण्यासाठी हा रोड आहे इस्कॉन टेम्पलच्या. आता आम्ही इस्कॉन टेम्पलच्या आतमध्ये चाललेलो आहे आणि हा सरळ रोड जातो. डाव्या साईडला वळायचं आहे आपल्याला. आणि समोर बघू शकता अशी दोन्ही साईडला दुकाने लागलेली आहेत आणि पुढे आहे ते इस्कॉन टेम्पल आहे. आपण जाऊयात तिकडे. सुरुवातीला असे बॅरिकेड्स लावलेले आहेत, म्हणजे छोटंसं असं गेट सारखं केलेलं आहे. तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये सुद्धा असा सुसज्ज असा एरिया आहे. एका बाजूला मोठी मोठी अशी त्यांचीच हॉटेल्स आहेत. एका बाजूला असा हा महाप्रसाद वाटपाचा विभाग केलेला आहे. इथं महाप्रसाद दिला जातो. ज्यांना कुणाला प्रसादासाठी देणगी द्यायची असेल तर इथे देणगी स्वीकारली जाते आणि त्यांनी प्रसाद वाटप करतात. तर मग आता आपण मुख्यद्वारातून आतमध्ये मंदिरात जाऊया. समोर दिसत आहे ते मुख्यद्वार आहे आणि तिथे चेकिंग करून आतमध्ये सोडतात. बॅग्स वगैरे असतील आपल्या तर तिथं ठेवून घेतात. तर आता मेन द्वारातून आम्ही आतमध्ये आलो आहे. बघू शकता खूप मोठे आणि सुसज्ज असे हे मंदिर आहे आणि संपूर्ण एरिया हा सुद्धा खूप मोठा आहे. इथे सुद्धा एका बाजूला अशी ही छोटीशी गोशाळा आहे. तिथे आपण गायींना खाद्य घालू शकतो. आपण जाऊन बघूयात कशी आहे ती.
हे बघा, इथं पण ही छोटीशी अशी ही गोशाळा आहे आणि गायी आहे तिथं. श्रीकृष्णाच्या गायी म्हणल्या तरी काही हरकत नाही. आता मी पुढे चाललोय. समोर दिसत आहे ते इस्कॉन टेम्पल आहे आणि एका बाजूला हा बगीचा सुंदर असा केलेला आहे आणि हे समोरून दिसणारी इस्कॉन टेम्पलचे संपूर्ण दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही काही फुलझाडं आहेत, मंदिराच्या अगदी समोर लावलेली आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस श्रीकृष्णाच्या कालिया मर्दनाच्या वेळीचा प्रसंग दाखविण्यात आलेला आहे. तर एका बाजूला इस्कॉन गिफ्ट्स अशी ही गिफ्ट शॉपी आहे, ज्याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या सगळ्या किचेन्स त्याचबरोबर वेगवेगळ्या शोच्या वस्तू भेटतात इथंच. तर एका बाजूला असे हे छोटेसे गार्डन पण आहे आणि समोरील बाजूस वॉशरूम सुद्धा आहे. तर आता आपण जाऊयात मंदिराच्या आतमध्ये. हे एका बाजूला जुता घर म्हणून आहे, तिथं आपण चप्पल काढून आपले ठेवायचे आणि आपल्याला त्यांनी टोकन देतात, ते टोकन आपण सांभाळून ठेवायचे आणि येते वेळी ते टोकन देऊन आपण आपले चप्पल घ्यायचे. आता आम्ही वरती चाललोय मंदिराच्या आतमध्ये. अशा ह्या मोठ्या भल्या मोठ्या अशा पायऱ्या आहेत आतमध्ये जाण्यासाठी आणि ही बघू शकता वेगवेगळी पुस्तकं इथं ठेवण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर इथं आरतीचे ताट सुद्धा आहे, ज्यांना कुणाला आरतीचे ताट घ्यायचे असतील तर तेही घेऊ शकता तुम्ही इथून. आता आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहोत आणि आता आरतीची वेळ झालेली आहे. बरोबर 7 वाजता तिन्ही द्वार उघडले जातात. अर्धा तास आता आरती चालेल, तर त्या आरतीसाठी आता आपण बसूयात. बघू शकता ही तिन्ही द्वार बरोबर 7 वाजता उघडतील आणि त्यानंतर सुद्धा आरती चालेल 7:30 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, आता बरोबर 7 वाजलेत आणि ही तिन्ही द्वार उघडली जातील आणि आपल्याला श्रीकृष्णाचे दर्शन होईल. त्यामुळे सगळी गर्दी झालेली आहे श्रीकृष्णांचे दर्शन घेण्यासाठी. आता पहिल्यांदा ते शंख पुकारतील आणि त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णांचं दर्शन होईल. तर आता बघूयात आपण श्रीकृष्णांचं दर्शन घेऊयात. चला तर मग. कृष्ण उतरतो रोज नभातून कालिंदीच्या तिरी, राधा येते शोधत तेथे दोघांची बासरी. सूर तेच पण कृष्ण नव्हे तो सांज राग हो निळा, तीरावर राधेला शोधत कृष्ण बने सावळा. वाळूवरती कृष्ण शोधतो तिच्या सांडल्या हाका, राधा राधा चालतयाला काळोखाचा ठेका. गगन निळे अन रात सावळी भेट अनावर रोज, कृष्ण कृष्ण अन राधा राधा गात पसरते सांज.
तर मित्रांनो आता आपल्याला तर दर्शन झालेलं आहे. आता काही वेळात आम्ही इथून निघणार आहोत. तर मित्रांनो आता आम्हाला बालाजीचे दर्शन घ्यायचे आहे. मंदिराच्या एका बाजूला बालाजीचे मंदिरसुद्धा आहे. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. आणि मंदिराच्या बाजूने सुद्धा अशी भित्तिचित्रे खूप सुंदर अशी काढलेली आहेत. ती बघत आता आम्ही पुढे चाललो आहे बालाजी मंदिराकडे. बालाजी मंदिरसुद्धा खूप सुंदर असे आहे. अगदी हुबेहूब प्रति बालाजीसारखे त्याचे स्वरूप ठेवण्यात आलेले आहे. आणि हा सरळ रोड बालाजी मंदिराकडे जातो. तर मित्रांनो आता मी बालाजी मंदिरामध्ये आलेलो आहे. समोर बघत आहात ते बालाजीचं मंदिर आहे. एक छोटंसं आणि खूप छान असं मंदिर आहे. तर तिथे आपण आता बालाजीचे दर्शन घेऊयात. बघूयात गर्दी पण खूप आहे. आणि समोर दिसत आहे ते बालाजीची मूर्ती आहे. तुम्हाला जवळून दाखवेन मी. खूप छान अशी मनाला भावणारी अशी ही मूर्ती. तर मित्रांनो आता मी रूमला जाण्यासाठी निघणार आहोत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला पुण्यातील अजून कोणकोणती ठिकाणे बघायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मग मित्रांनो भेटूयात आता आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.